हॅलो गाईज, मी प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जेव्हा पण आपण साडी घेण्याच्या विचारात असतो तेव्हा आपण लगेच गुगल यूट्यूब सर्च करत असतो की सध्या ट्रेंडमध्ये चाललेली साडी कोणती आहे किंवा नवीन फॅशनमधली साडी कोणती आहे की जी मी वेअर केल्यानंतर युनिक दिसेल आणि चार चौघींमध्ये उठून दिसल्यामुळे सर्वच मला विचारतील की ही साडी तू कुठून घेतलेली आहेस किंवा आपल्यालाही सुंदर दिसावं असं वाटत असतं, तेही इतरांपेक्षा. तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आता लग्न समारंभ असेल, कोणता कार्यक्रम असेल, तर आपण साडी घेण्याच्या विचारात असतो. तेव्हा साडी घेत असताना सर्वात पहिली पसंती आपली असते पैठणी साडीला. त्यातली सर्वात पहिला पॅटर्न आहे रॉयल पैठणी साडी. या साडीवरती मोराची डिझाईन केलेली असते, सोन्याच्या कलरच्या बॉर्डर्स असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला या साडीवरती पाहायला मिळतात. ही साडी खूप हेवी वर्कची असते, म्हणजे याच्यावरती जे वर्क केलेलं असतं ते खूपच युनिक वाटतं. याच्यामध्ये कलर्ससुद्धा तुम्हाला खूप पाहायला मिळतात. रेड साडी, पिंक साडी, ग्रीन साडी, ब्लू साडी अशा ज्या साड्या आहेत ना, त्या लग्न समारंभामध्ये कोणत्या खास प्रसंगी खूप उठून दिसतात. या साड्या तुम्ही लग्न समारंभासाठी, कुठल्याही कार्यक्रमासाठी किंवा तुमचं स्वतःचं लग्न असेल तर त्यासाठी एखाद्या कोणत्याही फंक्शनला सुद्धा वेअर करू शकता. खूप पॅटर्न आणि खूप कलर्स तुम्हाला या साडीमध्ये पाहायला मिळतील. पैठणी साडीशिवाय कोणत्याही कार्यक्रमाची शोभा वाढत नाही. 2 नंबरची साडी आहे ऑर्गॅन्झा साडी. टिश्यू ऑर्गॅन्झा साडी जी की सिल्कमध्ये असते, ती सुद्धा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. या साडीमध्ये सुद्धा तुम्हाला खूप युनिक कलर आणि पॅटर्न पाहायला मिळतात. तुम्हाला जास्त हेवी साडी नको असतील, पण साडी अशी हवी असेल की ज्यामध्ये तुम्ही युनिक दिसाल, चार चौघींमध्ये उठून दिसाल, तुम्हाला त्या विचारतील की कुठून ही साडी घेतलेली आहे, तर तुम्ही टिश्यू साडी, ऑर्गॅन्झा साडी, सिल्कमध्ये ही ऑर्गॅन्झा साडी नक्की ट्राय करू शकता. ही साडी थोडी नेट टाईप असते आणि याने लुक खूप छान दिसतो. सध्या हा ट्रेंड इतका चालू आहे की कुठल्याही लग्न समारंभामध्ये तुम्हाला या साड्या घातलेल्या स्त्रिया खूप पाहायला मिळतील. प्लस तुम्ही कुठल्याही फंक्शनसाठी किंवा स्वतःच्या खास प्रसंगीसुद्धा ही साडीला तुम्ही प्रेफरन्स करू शकता. 3 नंबरची साडी आहे बनारसी कांजीवरम साडी. ही साडी तर लग्नामध्ये सर्वात रिच लुक देत असते आणि प्रत्येकीचं स्वप्न असतं की कांजीवरम साडी आपल्याकडे असायलाच हवी. या साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स पाहायला मिळतात, डिझाईन्स पाहायला मिळतात. अगदी हेवी लुक देणारी, रिच लुक देणारी ही साडी असते. बनारसी आणि कांजीवरम साडीमुळे तुमचा लुक हा राजशाही दिसत असतो. त्यामुळे तुम्ही कुठल्याही एखाद्या जवळच्या कार्यक्रमामध्ये, लग्न समारंभामध्ये ही साडी नक्की ट्राय करू शकता. तुमच्याही घरामध्ये एखादं फंक्शन असेल आणि तुम्हाला ही साडी घ्यायची असेल तर या 3 साड्यांपैकी एक पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करा. याने तुमचा लुक खरंच खूप छान दिसेल. होप्स तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. थँक्यू.